ब्याऐंशी वर्षाच्या कारकिर्दीत 5-7 आमदार होऊन गेले, एका आमदारनं सुद्धा कुठलंही काम केलेलं नाही. आता मुश्रीफ साहेबांनी एवढं काम केलंय तर हिमालय पर्वतासारखं काम केलंय की त्यांनी काम केलेलं बघितलं तर तुम्ही थक पडणार. संपूर्ण गाव फिरला तर रस्ते मुश्रीफ साहेबांच्यामुळे झाले. हे पाणी, ह्या पाण्यामध्ये बोरिंग होती साधी, लोक वडून मरायची. ती मोटर आणि पाणी मुश्रीफ साहेबांनी करून दिलं. आज 3 गावं मुश्रीफ साहेबांच्या जीवात पाणी पितात आणि ज्यांच्या जीवावर आम्ही पाणी पितो त्या माणसाचा आदर ठेवून त्या माणसाला निवडून देणे आमचं कर्तव्य आहे. समाज मंदिरचे सोबत्यानं कठडा स्टॉप ते गावापर्यंत, अंतर्गत रस्ता गावापर्यंतचा तो रस्ता त्यांनी केलेला आहे. आपल्या फंडातून पिऊन ब्लॉक घातलेले आहेत. देवळं गावातले 1 नंबर त्यांनी चांगल्या प्रकारचे बांधलेले आहेत. गाव सोडून बाहेर 1 मैलभर अंतरावर जिनवा गावचं देऊळ, पांढरीचं देवस्थान म्हणून आहे, त्या जागेला त्यांनी देवळं ती बांधून जायला रस्ता वगैरे सगळा करून त्यांनी दिलेलं आहे. पहिला असं ठेचलं जायचं, पाय वाटणं काढी होते. आता रोड झाला, गाड्या जातात, आपल्या मोटरसायकली जातात. आता आपलं साहेबांनी चांगलं केलं. मुश्रीफ साहेबांनी आमची गटारं केली, रस्ता केला, बोर मारले, सगळं आमचं आनंदात केले. आता पेन्शन चालू आहे. आमच्या गावाला रोड पहिले नव्हते. मुश्रीफ साहेब आल्यानंतर आम्हाला ह्याला रोड झाले. आम्हाला आता शेतीला जायला सोय झाली. मुश्रीफ साहेबांनी जे आता आपला जो रस्ता जो आहे हे चांगला केलेला आहे. चांगला केल्यामुळं आम्हाला पिंडी आणायला यायला त्याला बरं पडतं. साहेबांनी करोडो रुपये आमच्या गावासाठी खर्च केले आणि गावाची सुधारणा चांगली झालेली आहे. या महायुतीच्या सरकारमुळे मुश्रीफ साहेबांनी लाडकी बहीण ही योजना आमच्या गावातील तळागाळाच्या महिलांपर्यंत पोचवली आणि त्यांचे आम्हाला 3-3 हजार रुपये मिळाले. वसंताने मी पर्सनली साहेबांना भेटायला गेलो आणि साधारण आम्ही इथून 6ला गेलो. हजारो लोक त्या मंडपात होते. मुश्रीफ पाय रेडी होऊन तिथं बसलेले होते. केव्हा 4 वाजता बसले होते, 5 वाजता बसले होते आम्हाला माहीत नाही. पण प्रत्येकाची विचारपूस, कामं विचारण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत साहेबांच्यासारखा कोण वाटत नाही. बांधकाम कामगार त्यांना पेट्या, भांडी किंवा शिष्यवृत्ती मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी ही ते सुद्धा त्यांनी मिळवून दिलेली आहे. आरोग्याविषयी जे कोणाचं हे असेल तर त्याला पुढं धावून येणारे एकमेव नेते म्हणजे हे आमचे हसन मुश्रीफ साहेब आहेत. साहेबांनी गावासाठी भरपूर कामं केल्या, त्यामुळं साहेबांच्या पाठीशी आम्ही राहून साहेबांनाच इथून पुढे निवडून देणार हा आम्ही निर्धार केलेला आहे. मुश्रीफ साहेब जे आमच्या तालुक्याला जे मिळालेत असे साहेब आता मिळणं आपल्याला कठीणच आहे. आमच्या गावाला ते उपकार त्यांचे फिटणारच नाहीत. काही जरी केलं तरी इतकं त्यांनी उपकार केलेले आहेत. रस्त्याचं काम म्हणा, सगळ्या कामात त्यांनी लक्ष दिले. आणि तालुका सोडून, मतदारसंघ सोडून सुद्धा मुश्रीफ साहेबांच्यासारखं काम करणारा कुठलाही मंत्री नाही असं आम्हाला लोक सरळ सांगतात. हा आलेला अनुभव आहे.